जळगाव शहराचा तापमानाचा पारा हा 45 अंशावर गेला असून तापमानाची झळ जळगावातील नगरसेवकांना देखील सोसावी लागली आहे. जळगाव महानगरपालिकेची महासभा महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी आयोजित करण्यात आली होती. मात्र महानगरपालिकेच्या सभागृहातच एसी बंद असल्याने तीव्र उन्हामुळे महासभेत नगरसेवक हे प्रचंड बेहाल झाले आहेत. या सभागृहात एसी अनेक दिवसापासून नादुरुस्त आहेत, ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी नगरसेवकांनी यावेळी केली आहे. या संदर्भातली माहिती आज दिनांक 14 मे रोजी दुपारी 2 वाजता जळगाव महानगरपालिकेत माध्यमांना प्राप्त झाली आहे. आल्यामुळे गरम होऊन राहिले त्या ताई त्याच्यामुळे घरी चालला गेला. म्हणजे प्रशासनाला घाम फोडणारे प्रशासन वचपा काढतंय, सदस्यांचा घाम फोडतंय, सदस्यांनाच घाम फोडतोय, प्रत्यक्षात घाम फोडतोय. आम्ही रुग्णाला वापर करतो उपमहापौर साहेब कंटिन्यू चालू आहे. माझे एकदा साहेब एवढी विनंती आपण थोडंसं पुढच्या वेळेस थोडी एसी सर्व्हिसिंग झाली असेल तर एसीची सर्व्हिसिंग करून घ्या. आयुक्त साहेबांकडे सभागृह एकही एसी चालू नाही साहेब. तो एसी महापौर महोदया, सगळे याला अनुसंधाने एक विनंती आहे की ही परिस्थिती तर पूर्ण सभागृहाची सर्व बघता आहेत. आता दीपक भोवते काढलेला विषय तेवढाच खरं आहे. आता जळगाव शहरातील विषय मांडायची त्याची परिस्थिती सर्व नगरसेवकांवर आलेली, आमच्यावर काय आलेली. तर ह्या सभागृहाचा नूतनीकरणाचा विषय सुद्धा मागील काळामध्ये झालेला होता. आपण अर्थीय संकल्पामध्ये त्याचं घेतलेलं आहे. कमीत कमी त्याला तरी गती द्या, म्हणजे जळगाव शहरातले विषय मांडताना त्याला आडकाठी येणार नाही याची काळजी सुद्धा आपण महापौर म्हणून घ्यावी. दीपक भोवतेची सूचना मांडली, नक्कीच त्याचा आपण त्याला आदेश देऊन, प्रशासनाला आदेश देऊन त्या माध्यमातून काय उपाययोजना करता येईल त्याच्यासाठी आपण कार्य करावं.